हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत जे अष्टांग योग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. हे 8 अंग आहेत. महर्षी पतंजलींनी सांगितलेले अष्टांग योग म्हणतात त्याला. आणि त्यातलं यम हे पहिलं अंग आहे. आणि त्या यमाचे 5 प्रकार आहेत. त्या यमामध्ये सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यांचा समावेश होतो. आपण आधीच्या भागामध्ये सत्य, अहिंसा, अस्तेय हे भाग पाहिलेत आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ब्रह्मचर्य याविषयी माहिती. म्हणजे ब्रह्मचर्य हा चौथा यम आहे. आणि आता ब्रह्मचर्य म्हणजे काय बरं? ब्रह्म म्हणजे काय तर काही ठिकाणी याला ज्ञानही म्हटलेलं आहे किंवा परमतत्व, एकमेवा द्वितीय जे परमतत्व आहे, परमात्मा आहे, त्याला सुद्धा ब्रह्म म्हटलेलं आहे. आणि चर्या म्हणजे काय? आचरण. म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी जे आचरण केल्या जातं, कुठलंही ज्ञान असो ते, त्याच्या प्राप्तीसाठी जे आचरण केलं जातं किंवा ईश्वर प्राप्तीसाठी, परमात्मा प्राप्तीसाठी किंवा परमात्म्यासाठी जे आचरण केलं जातं ते म्हणजे ब्रह्मचर्य. आणि या ब्रह्मचर्याचं महत्वाचं लक्षण काय आहे? इंद्रिय संयमन. याला आंतरिक संन्यास असं सुद्धा म्हणतात. यामध्ये स्वयंशासन आणि आत्मसंयमन या दोन्ही गोष्टींना खूप जास्त महत्व आहे. आता ब्रह्मचर्य म्हटलं तर आपल्याला वाटतं की जे भगवे कपडे घातलेले आहेत, साधू, संन्यासी, बैरागी किंवा जे गुहेमध्ये जाऊन साधना करतात ते लोक, ज्यांनी संन्यास घेतलेला आहे तेच लोकच फक्त ब्रह्मचारी, तेच ब्रह्मचर्य पाळतात असं समजलं जातं. किंवा जे अविवाहित लोक आहेत ते ब्रह्मचारी म्हणून आपण असं समजतो. त्यांचं लग्न झालेले आहे, त्यांच्यामध्ये ब्रह्मचर्याचा काहीच संबंध नाही असं समजलं जातं. पण आणि ब्रह्मचर्य फक्त पुरुषांपुरतंच मर्यादित आहे असं सुद्धा नाही. ब्रह्मचर्य म्हणजे काय तर सगळ्या विषयांचा संबंध कमी करणे, संयम करणे. आपले जे पंचज्ञानेंद्रिय जे आहेत त्या पंचज्ञानेंद्रियांचे विषय काय आहेत? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. हे सगळे 5ही विषय अतिशय संयमाने त्याचा उपभोग घेणे म्हणजे काय? ब्रह्मचर्य. कुठल्याच गोष्टीचा अतिरेक नको. आणि परमात्मा प्राप्तीसाठी जर तुम्हाला चिंतन करायचं असेल तर या सगळ्या विषयभोगापासून दूर राहावं लागतं. म्हणून हे ब्रह्मचर्य. आपले पूर्वजांनी या सगळ्या शास्त्राची अशी रचना केली की बघा, ह्या ज्या वासना आहेत सगळ्या, त्या वासना आपला देह हा भोगत असतो आणि देह संपेपर्यंत म्हणजे आपला मृत्यू येईपर्यंत ह्या वासना काही संपणार नाहीत. याला कुठेतरी मर्यादा याव्यात म्हणून शास्त्राने या सगळ्यांची रचना केलेली आहे. हे नैतिक अनुशासन आहे. लोकांमध्ये अनुशासित जीवन लोकांना जगता यावं म्हणून त्यांनी काही नियम घालून दिलेले आहेत. ते म्हणजेच हे यम आणि नियम आहेत. त्या यमामध्येच या ब्रह्मचर्याचा अंतर्भाव केलेला आहे. शास्त्र शुद्ध विचार करून आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी या सगळ्या यमनियमांची रचना केलेली आहे. तर त्यातलं ब्रह्मचर्य हे अतिशय महत्वाचं आहे. तर ऋषीमुनींपुरतंच हे मर्यादित नाही, तर आपण संसारी लोक सुद्धा हे ब्रह्मचर्याचं पालन करू शकतो. विषय भोगापासून दूर राहणं किंवा मर्यादित स्वरूपात ते भोगणं म्हणजेच हे ब्रह्मचर्य आहे. आता वैवाहिक जीवनामध्ये स्त्रीसंग तर आलाच, अपत्यप्राप्ती तर आलीच. पण हे विषय भोग घेताना अपत्यप्राप्ती झाल्यानंतर म्हणजे नंतर गृहस्थाश्रम जेव्हा संपतो त्या काळानंतर जर संयमित जीवन जगण्याचा प्रयत्न केला, या विषय सुखापासून दूर राहिलं तर ते सुद्धा ब्रह्मचर्य ठरतं. म्हणजेच प्रापंचिक लोक सुद्धा हे ब्रह्मचर्याचं पालन करू शकतात. मग हे ब्रह्मचर्य फक्त संन्यासापुरतं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या ब्रह्मचर्य पालनामुळे काय फायदा होणार आहे याचा बरं? समाज स्वास्थ्य सुधारण्यासाठी सुद्धा फायदा होणार आहे. आजकाल काय काय होत आहे आपण बाहेर बघतो आहे. स्त्रियांवरचे अत्याचार वाढलेले आहेत. स्त्री एकटी दुकटी बाहेर फिरू शकत नाही, रात्रीचा प्रवास करू शकत नाही.
भीती वाटते प्रवास करण्याची, तशा मुली फिरतात, बाहेर जातात, हे मान्य आहे. पण आपण वेगवेगळ्या घटना ऐकतो, टीव्हीवर बघतो, बातम्या ऐकतो, पेपरमध्ये वाचतो, तर ह्या गोष्टी स्त्रियांवरचे अत्याचार वाढत असलेले आपण निरंतर ऐकत असतो, वाचत असतो, पाहत असतो. हे सगळं होऊ नये म्हणून समाजामध्ये नैतिकता आणणं गरजेचं आहे. मग नैतिकता आणू म्हटले की लगेच नैतिकता येते का? तर नाही, ती मनावर बिंबवावी लागते. त्यासाठी मुलं जेव्हा वयात येतात, जेव्हा त्यांना समजायला लागतं, लैंगिक शिक्षणाची वेळ त्यांना देण्याची वेळ येते, त्यावेळी ह्या गोष्टी त्यांना आपण सांगितल्या पाहिजेत की विषय वासना काय असतात. हे त्यांच्यात हार्मोन्स बद्दल व्हायला लागले की आपोआपच त्यांच्यामध्ये हे बद्दल सगळे सुरू होतात. पण वेळीच त्यांना जर सावध केलं, या सगळ्या गोष्टी त्यांना नीट समजावून सांगितल्या, शास्त्रवचन काय आहे हे त्यांना समजून सांगितलं, तर नक्कीच त्यांच्यामध्ये हा फरक पडेल. पण आपण आजकाल बघतोय या टीव्हीमुळे म्हणा, मोबाईलमुळे म्हणा किंवा इंटरनेटच्या वापरामुळे सगळीकडे नाही, जे मुलांनी पाहायला नाही पाहिजे त्या गोष्टी त्यांना दिसत आहेत, ते लोक पाहत आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांचा स्वैराचार हा वाढत चाललेला आहे. यात मुलांचाही दोष नाही, कारण त्यांच्या पुढे वातावरण असं आहे की त्याच्यामुळे स्वैराचार वाढत चाललेला आहे. पण या मुलांवर मुलींवर जर वेळीच हे संस्कार केले गेले तर निश्चितच याला थोड्या प्रमाणात का होईना निश्चित आळा बसू शकेल असं मला वाटतं. बरं, यात ब्रह्मचर्याचं पालन केलं तर फायदा काय होणार आहे? ब्रह्मचर्य प्रतिष्ठाया वीर्य लाभ हा असं म्हटलेलं आहे. वीर्य लाभ होणार आहे. आता वीर्य लाभ होणार आहे म्हणजे काय? तर सामर्थ्य वाढणार आहे, शरीर बल वाढणार आहे, तेज वाढणार आहे, बुद्धी वाढणार आहे, या गोष्टींचा फायदा होणार आहे. म्हणून ब्रह्मचर्य आत्मोन्नतीसाठी आवश्यक आहे. स्वतःची आपल्याला काही प्रगती करायची असेल, आत्मोन्नती साधून घ्यायची असेल आणि काही चिंतन मनन करायचं असेल तर ब्रह्मचर्याचं पालन आवश्यक आहे. आणि भगवद्गीतेमध्ये याच ब्रह्मचर्याला तप असं म्हटलेलं आहे. तरी तप कशाला म्हटलेलं आहे बघा, 17व्या अध्यायात हा श्लोक येतो. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरम तप उच्यते. हा श्लोक त्या 17व्या अध्यायात आलेला आहे. म्हणजे या ब्रह्मचर्याला तरी तप म्हटलेलं आहे. इतकं हे ब्रह्मचर्य महत्वाचं आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची की ब्रह्मचर्य फक्त साधू संन्यासांसाठी नाही, प्रापंचिक लोक सुद्धा या ब्रह्मचर्याचं पालन करू शकतात. म्हणजे विषय भोगापासून दूर राहणं. पंचज्ञानेंद्रियाचे जे विषय आहेत, फक्त काम वासनाच नाही तर पंचज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत त्यांचा संयमित वापर करणं म्हणजेच ब्रह्मचर्य. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.